विठ्ठल 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 विठ्ठल. पवित्र सोवळी एक तीच भूमंडळी या हे एवढा पसारा इथे येतात ते आपला अज्ञान पण घालवतात, लोक त्यांना त्रास पण देतात, तोही त्रास ते सहन करतात. असं काय त्यांच्याकडे? तर त्यांच्याकडे जी वस्तू आहे त्या वस्तूच्या बळावरती त्या वस्तूवरती विश्वास ठेवून संत महात्मे चालत असत. अभंगाचे दुसरं चरण. ज्यांचा वडता देव, 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 अखंडित प्रेम भाव, अखंडित प्रेम भाव, अखंडित प्रेम भाव, अखंडित प्रेम भाव, ज्यांचा वडता देव, ज्यांचा वडता देव, ज्यांचा वडता देव, ज्यांचा वडता देव. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा जय जय रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा जय जय विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, बोला पुंडरी डोलाधारी विठ्ठल, ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठोबा रखुमाई, 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 जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, बोला पुंडरी बोला विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. ज्यांचा आवडता देव, अखंडित प्रेम भाव. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, ज्यांचा आवडता देव.
त्यांना देव किती आवडला हे महत्वाचं आहे. ज्ञानेश्वर महाराजांना विचारलं तर ते म्हणतील की असा नाही आवडला. कानडिया विठोबा कानडिया, कानडिया विठोबा कानडिया, कानडिया विठोबा कानडिया, कानडिया विठोबा कानडिया. बहु आवडशी जीवापासूनिया, बहु आवडशी जीवापासूनिया. बहु आवडते जीवापासूनिया, बहु आवडते जीवापासूनिया. ज्ञानेश्वर महाराज सांगतात तो परमात्मा आम्हाला जीवापासून आवडला. देवाला पण सुख दुःख असतात, देवाला पण सुख दुःख असू शकतात. कुठल्या तरी ऋषी मुनींचा शाप असू शकतो, कुणाकडून तरी त्याला दुःख येऊ शकतात. शाप हे देवाला फेडावेच लागतात. पण काही गोष्टी अशा आहेत की समोरासमोर जर घडले असतील तर ते शाप सुद्धा आपल्या अंगावरती घेण्याचे कसब संत महात्म्यांच्या मध्ये आहे. मी तुम्हाला जाता जाता एक गोष्ट सांगणार आहे की या मृत्यूलोक मध्ये संत महात्मे येतात, त्यांना काही कमी नसतं, पण दारिद्र्य आपणहून त्यांनी पत्करलेलं असतं. दारिद्र्य आपणहून त्यांनी पत्करलेलं असतं. त्याच्यामध्ये तुकाराम महाराज असेल, एकनाथ महाराज तर श्रीमंतच होते, ज्ञानेश्वर महाराजांच्याकडे काहीच नव्हतं. असे संत महात्मे स्वतःहून दारिद्र्य पत्करतात. 350 एकर जमीन असून सुद्धा दारिद्र्य पत्करलं. त्याला कारण ज्यांचा आवडता देव. एक दिवस कृष्ण आणि सुदामा दोघे जण सांदीपन ऋषींकडे विद्या ग्रहण करण्याकरता आले. ज्यावेळी ते आले की नाही त्यावेळेला सांदीपन ऋषी लज्जित झाले. कृष्णा, अरे मी तुझ्याजवळ यायचं, आज काय भाग्याचा उदय आहे की तू माझ्या आश्रमात आलास. अनंत जन्माची केली पुण्याई, केलेले कर्म आज फळास आले की तू माझ्या आश्रमात आलास. तुला मी पाहतो आहे, तू मला पाहतो आहे. हा आनंदाचा सोहळा मी कधीच शकत नाही. कशा करता आलास विचारायचं असतं विद्या ग्रहण करण्याकरता. अरे 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणे 64 कला या सगळ्या तुला पाठांतर आहेत कृष्णा. मी काय तुला शिकवणार. सांदीपन ऋषी स्वतः बोलत आहेत, सर्व तुला येत असताना तू माझ्याकडे का आलास. मीच तुझ्याकडे यायला पाहिजे. म्हणे नाही, गुरु शिष्य परंपरा आहे, तिची अखंडता राहावी म्हणून हे श्रीगुरु तुझ्या चरणाजवळ आलो. एवढी विनयता देवाकडे असू शकते. आणि तिथून देव आश्रमामध्ये राहू लागले, म्हणजे गोपाळकृष्ण राहायला लागले. त्यांच्याबरोबर त्यांचा मित्र सुदामा पण होता. दोघे जण हसत खेळत तिथे राहायच्या आश्रमामध्ये. एक दिवस सांदीपन ऋषी बाहेर गेले असताना त्यांची पत्नी म्हणजे गुरुपत्नी त्यांनी सांगितलं, कृष्णा सरपण सरलेला आहे, जरा आणलं तर बरं होईल, येताना काही फुलं पण घेऊन येते पूजेसाठी. तर त्यांनी सुदामाला सांगितलं, आपल्याला आज रानात जायचं आहे तर तू एक काम कर, माझ्या बरोबर चल. सुदा म्हणाला, येणार का नाही, तू तिथे मी असणारच. तर दोघे जण निघणार. एवढ्यामध्ये ऋषीपत्नीने विचार केला, एवढ्या मोठ्या जंगलात जाणार आहेत तर खायला काहीतरी पाहिजे आहे, पण काय देणार. त्या आश्रमामध्ये काहीच नाही द्यायला. बरोबर माधुकरी मागण्यासाठी गेलेले शिष्य परत अजून आलेले नव्हते, पण त्यांच्या घरामध्ये एक गाडगाभर हरभरे होते. ते हरभरे तिने काढले, भाजले ते आणि त्याची पुरचुंडी बनवली आणि सुदामदेवाकडे आणि कृष्णाकडे ती सुपूर्द करी. म्हणाले, हे जाताना तुम्हाला कामास येतील, जंगलात गेलात भूक लागली तर जरूर खा. एवढ्यामध्ये त्या आश्रमामध्ये दुर्वास ऋषी आले. ओम भवती विश्राम देई आरोळी ठोकली आणि मुलांसाठी ठेवलेले ते हरभरे ते माता चक्क नाही म्हणाली. म्हणे, आज आमच्याकडे देण्यासारखा पदार्थ नाही, त्यामुळे तुला मी देऊन कसं काय देणार. ठीक आहे म्हणाले, काय हरकत नाही. दुर्वास ऋषी तिथून बाजूला गेले आणि त्याने त्या हरभऱ्यांना शाप दिला. जो कोणी ते हरभरे खाईल, लक्ष्मी ते त्याला मिळणार नाहीच, पण 18 विश्व दारिद्र्य भोगावं लागेल. 18 विश्व दारिद्र्य भोगावं लागेल. आणि हे वाक्य फक्त सुदामदेवने ऐकलं. सुदामदेवाने तिथे विचार केला, तू राजकुमार आहे, कृष्ण राजकुमार आहे, तू देव आहे, आणि आज या शापामुळे त्याला जर दारिद्र्य भोगावं लागत असेल तर त्यापेक्षा मी दारिद्र्य भोगलेलं चांगलं. म्हणून कृष्णाला न देता
स्वतःकडे दारिद्र्य त्याने स्वीकारलं. मी संकटात राहिलो तरी चालेल, मी उपाशी राहिलो तरी चालेल, दारिद्र्य मला भोगावं लागलं तरी चालेल, पण कृष्णाला ते भोगून देणार नाही. ही गोष्ट कृष्णाला माहित नसेल का? जो अंतकरणातले जाणतो आहे तो परमात्मा त्यावेळेला काही बोलला नाही, कारण घेतो अंतरीची गोडी पाहे जोडी भावाची. त्यावेळेला काही बोलले नाही कृष्ण. दोघे जण जंगलामध्ये गेले आणि कृष्णाला दारिद्र्य भोगावं लागू नये म्हणून, लक्ष्मी त्याच्यापासून दूर जाऊ नये म्हणून ते सुदामदेने ते हरभरे उचलले, स्वतःच खाल्ले. झाडावरून चढून खाल्ले का? कृष्ण तिथपर्यंत यायला नको. हरभरे संपल्यानंतरच खाली आला आणि मग कृष्ण म्हणाले, तू मला न देता खाल्लेस, मला भूक लागली होती रे म्हणून मी खाल्ले. आतमध्ये काय विचार आहे? अरे मी खाल्ले तर मला दारिद्र्य भोगायला लागू नये, पण कृष्णा तू माझा मित्र आहेस, सखा आहेस, तू जर खाल्ले असते तर तुला दारिद्र्य भोगावं लागलं असते रे, म्हणून मी ते खाल्ले. हे न बोलता घडलेला हा संवाद. कृष्ण म्हणाले, ठीक आहे, खाल्लेस तू खा. विद्या ज्या वेळेला पूर्ण झाली, शिकून पूर्ण झाली, त्यावेळेला दोघे जण दोन्ही रस्त्याने निघून गेले. कृष्ण आपल्या गोकुळामध्ये निघून गेले आणि सुदामदेव आपल्या घरी निघून गेले. सुदामदेव की नगरी नव्हती, निघून गेले ते. दोघे जण ज्या वेळेला गेले त्यावेळेला समवयस्क होते. दोघे जण ज्या वेळेला गेले त्यावेळेला ते समवयस्क होते. कृष्णाचं बरोबर चाललेलं होतं. सुदामदेवजीचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर मुलं पण झाली, पण दारिद्र्यांनी त्याला काही सोडलं नाही. सगळं काही कर्ज काढूनच लग्न केलं, कर्ज काढूनच सगळ्यांना जेवण घातलं, पण दारिद्र्य काही सुटलं नाही. दिवसावर दिवस जात असताना एक दिवस पत्नी म्हणाली, तुम्हाला कसं सांगू मी, छप्पर गळतंय तरी मी दिवस काढते, चुलीला लाकडं नाही तरी मी दिवस काढते, किती दारिद्र्य भोगावं मी काय करू मलाच कळत नाही. काहीतरी करा तुम्ही, काहीतरी काम करा. हेच वाक्य जिजाबाई तुकाराम महाराजांना पण म्हणायचे. काहीतरी करा. तर मी काय करू, मला काही कळतच नाही मी काय करावं ते. पण मी सांगते तुम्हाला काहीतरी करा. पण शेवटी सुदामदेवजीने काही ऐकलं नाही. पण एक दिवस त्यांच्या घरी एक यती आला. आम भवती भिक्षाम देई. ते सुदामदेवजी पत्नी म्हणजे सुशीला तिचं नाव. आणि घरी द्यायला काय नाही. घरी द्यायला कसं नाही तुम्हाला माहित नाही, सांगतो. आता हे कळ लावायला आलेले तेच आणि शाप पण देणारे तेच. तुम्हाला माहित नाही, तुमच्या पतीचा मित्र, बालपणीचा मित्र, जो आज द्वारकेचा राजा आहे, सोन्याच्या सिंहासनावरती बसलेला आहे, जा त्याच्याकडे काहीतरी देईल तो. ती गप्प बसले, म्हणाली एवढा श्रीमंत मित्र असून सुद्धा हा गेला का नाही त्यांच्याकडे. शेवटी सुदामदेवजींकडे गेली. त्याने म्हणाले की तुमचा एवढा मोठा मित्र आहे आणि तुम्ही मला सांगितलं पण नाही. नाही असं काही नाही, मित्र वगैरे असतात बरोबर आहे, पण मी सगळं घरात सांगायचं नसतं. ते मला माहित नाही. तुम्ही आताच्या आता निघा आणि पहिले कृष्णदेवजीकडे जा, म्हणजे तुम्ही द्वारकेला जा आणि कृष्णातून भेटा, काहीतरी तो देईल. तू मला पाठवते आहेस, हे एक चांगली गोष्ट आहे. मी कधी गेलो नसतो, पण तू मला पाठवते आहेस. जातो मी, पण तसाच रिकाम्या हाताने कसा जाऊ. मागायचं काहीच नाही त्याच्याकडे, हे त्याला माहितीये, मागायचं काहीच नाही. पण तरी पण आज दर्शन होणार आहे, पाठवतेस, जातो मी, पण रिकाम्या हाताने जाऊ नये. गुरुकडे, आजारी माणसाला भेटायला, पाहुणा जाताना रिकाम्या हाताने जाऊ नये. देवाकडे रिकाम्या हाताने जाऊ नये. काहीतरी तू दे. तिने 4 घरी पोहे मागितले. 4 घरी पोहे मागितले आणि ते आणून फाटक्या उपरण्यामध्ये सुदामदेवजींना दिले. ते तसेच त्याने उचलले आणि सुदामदेवजी निघाले. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. गोपाळ कृष्ण भगवान की जय. सुदामदेवजी भजन करत निघाले. फाटलेली वस्त्र,
अंगावरती मांस नाही पण हाडकं मात्र शाबूत आहेत, रक्ताळलेले पाय, पोटामध्ये अन्नाचा कण नाही, हातामध्ये पोहे आहेत, खायची हिंमत नाही कारण चालवली कुणाला. पण तरी सुद्धा तहान हरपली भूक नामाच्या आधाराने सुदामा चालले असल्याना चालत होते, त्यांना भूक लागत नव्हती. आणि जो संकीर्तनामध्ये आहे त्याला भूक कधी लागत नाही, आणि जर भूक लागत असेल तर तो संकीर्तनामध्ये अजिबात नाही. हा माझा अनुभव तो तुम्हाला सांगितला. भूक लागत नाही, तुम्ही प्रयत्न करून बघा. तर सुदामदेवजी भजन करत निघाले. रस्त्यामध्ये ज्या वेळेला आले त्यावेळेला त्यांनी पाहिलं की खूप अवघड काम आहे, मी किती चालू, चालून चालून थकलो रे देवा, कधीतरी ये आणि मला भेट. चालून चालून थकलो देवा, काय करू मी. तर जिथे ते उभे होते त्याच झाडाखाली ते झोपी गेले. आणि ज्या वेळेला डोळे उघडले त्यावेळी त्यांनी पाहिलं की आपण एका चांगल्या सुवर्ण नगरामध्ये आहोत. डोळे उघडले, त्यांनी उठून उभे राहिले आणि त्यांनी विचारलं मी कुठे आलोय. ते म्हणाले श्रीकृष्णाच्या नगरीमध्ये. मग कुठे आहे तो, मला दाखवा ना, कुठे आहे तो. जाके कहियो समाचार, जाके कहियो समाचार, मिलने सुदाम जी आए, आए मिलने सुदाम जी आए, आए मिलने सुदाम जी आए. ए जाके कहियो समाचार, जाके कहियो समाचार, मिलने सुदाम जी आए, मिलने सुदाम जी आए. जा जाऊन सांगा कृष्णाला, म्हणून तुझा बालपणीचा मित्र सुदामदेव आलेला आहे, तुला भेटायला आलेला आहे. चुकीची गोष्ट सांगतात लोक. द्वारपाल जे होते त्यांनी सन्मानाने त्याला आतमध्ये घेतलं. द्वारपालाने हाकलून नाही लावला, सन्मानाने आतमध्ये घेतला. म्हणाले श्रीकृष्णदेव आताच देवपूजेवर बसलेले, तुम्ही चला आतमध्ये. तसंच त्यांना घेतला, आतमध्ये गेले. देवाची देवपूजा चालली होती तिकडे, भोजनाला बसले असतील देव तिकडे, काहीतरी काम करत असेल. पण एवढं मात्र नक्की, आपला भक्त आलाय म्हटल्यानंतर भगवान परमात्मा हातात असलेलं काम टाकून देतो आणि पहिली धाव घेतो ते आपल्या भक्ताला भेटतो. वाढीले ताटीचे भाणे टाकून या धावे, असं प्रमाण त्यांच्यासाठी केलेलं आहे. सेवकाने सांगितलं तुम्हाला कोणीतरी भेटायला आलेला आहे. भेटायला आहे कोण, काय नाव त्याचं, सुदामा. सुदामा बोलल्यानंतर मा ऐकायला बाहेर. तसेच भगवान परमात्मा धावत सुटले, सुदामदेवला पाहिलं आणि दोन्ही डोळ्यातून घळघळा अश्रू वाहत राहिले. सुदामदेवाच्या डोळ्यातून अश्रू वाहत राहिले आणि दोघे जण एकमेकाला भेटले. किती भेटले, किती भेटले, आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे, याप्रमाणे ते सुदामदेवजींना भेटले. तर त्या भेटण्याच्या मध्ये पण एक विशेषता होती. जर का जास्त दाबलं असतं, जास्त दाबलं असतं तर हाडकं मोडली असती. कुणाची, सुदामदेवाची. त्यामुळे दोघे जण सावध होते, दोघे जण एकमेकाला सावध होते. कसे, दाबलं जास्त तर हाडकं मोडतील. पण सुदामदेव सावध होते. आणि सुदामदेव का सावध होते, तर माझी हाडकं त्याला ऋतू नयेत. कुणाला, देवाला. माझी हाडकं त्याला ऋतू नयेत म्हणून ते सावध होते. आणि याला जास्त दाबलं तर हाडकं मोडतील म्हणून देव सावध होते. ते येरा शोभविले, आलिंगन झाले. आणि मग म्हणाले, सुदामदेव मला म्हणाले सुदामा चल माझ्याकडे. आतमध्ये त्याला नेलं. सुदामदेवांना आतमध्ये नेलं. षोडशोपचार ते म्हणजे सर्व तीर्थ वापरले, दूध वापरलं, पाणी वापरलं, सगळं वापरलं त्यांनी तिथे. आणि त्या तीर्थाने त्यांचे पाय धुतले. कित्येक दिवसांचे पाय सुदामदेवाचे चालत होते आणि त्या पायांना भेगा पण पडल्या होत्या, रक्ताळलेले पाय. पण देवाने आपल्या हाताने ते पाय पुसले. रुक्मिणी मात्र सांगितलं पाणी घेऊन ये, पण पाणी आणायला उशीर लागेल म्हणून भगवान परमात्म्याने आपल्या नेत्राने त्याचे पाय धुतले. काय ते प्रेम असेल. पण सुदामदेवाकडे एक वस्तू जी होती ना, ती मात्र कायम त्याच्या काखेमध्ये दाबली गेली होती. म्हणजे तिथेच ठेवायचा, तो काढत नव्हता. कृष्णाने विचारलं सुदामदेवा ते बरोबर काय आणलंस तू. म्हणे काय नाही. संध्याकाळी शांत झोपलेला असताना सुदामदेव त्यांनी बघितलं की याच्याकडे पुरचुंडी आहे. उचलली ती. सुदामदेव जागे झाले, म्हणा देवा ठेवून दे, मला दे. नको देवा, अरे मला दे, पण का नको, तुझ्या या ऐश्वर्या पुढे माझं दारिद्र्य मी कशाला उघड करू.
दे माझ्याकडे. भगवान परमात्म्याने आपणहून ती पुरचोंडी घेतली पोह्यांची आणि पहिला घास मारला. भगवान परमात्म्याने पहिला भोग लावला. तो गाव सोनियाचा दिला गा. सुदामा ब्राह्मण दुःखे दरिद्री पिढीला. सुदामा ब्राह्मण दुःख दारिद्र्य पिढीला. पुष्टी पोहे घेऊन या त्याची भेटी लागी गेला गा. पुष्टीभर पोहे घेऊन या त्याच्या भेटी लागी गेला. शुद्ध भाव देखून या गाव सोनियाचा दिला गा. भाव जगोनिया गाव सोनियाचा दिला. विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो गा. विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो गा. विठोबाचे धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो. भगवान परमात्म्याने पहिला भोग लावला. गाव सोन्याचा दिला. गाव सोनियाचा दिला गा. इकडे कृष्णाची सोन्याची नगरी आहे, द्वारकापुरी आहे, तिकडे सुदामपुरी बसवली. भगवान परमात्म्याने दुसरा भोग लावला. नर नारी सगळे बनवले तसेच इकडे तसेच तिकडे. देवाने तिसरा भोग लावणार. एवढ्यात लक्ष्मी मातेने हात पकडला म्हणे देवा आमच्यासाठी काहीतरी ठेवा. का असं का? लक्ष्मीलाही असं वाटलं आपणही काहीतरी द्यावं म्हणून लक्ष्मी सुदाम देवाकडे कायमस्वरूपी राहिले. देवासहित त्याला आपल्याकडे एक प्रमाण बघा की जे ते लक्ष्मी सहित शोभेनार आहे. तिलाही वाटलं काहीतरी द्यावं. तिनेही आपल्या परीनं सुदाम देवांना जे द्यायचं ते दिलं आणि सुदाम देव जे भोजन करून झोपी गेले. ते आले होते कुठल्या उद्देशाने हे महत्वाचं आहे. पण मी कशा करता आलो याहीपेक्षा विचारलं देवाने, सुदामा तू कशा करता आलायस आता सांगायला पाहिजे. पण मला खरं सांगू मी जो इथं आलेला आहे माझ्या बायकोचे माझ्यावरती झालेले उपकार समजलं तुम्हाला काय. जर तिने मला पाठवलं नसतं कृष्णा तर एवढ्या दिवसांनी तुझी आणि माझी भेट झालीच नसती. मी ज्या कारणासाठी आलो ते कारण तिचं आहे. मी ज्या कारणासाठी आलेलो आहे ते कारण तिचं आहे आणि माझं कारण वेगळं आहे. काय कारण आहे? तू तो द्वारकेचा अधिपती, माझ्या कपाळाला तुझ्या पायाची माती आणि हातामध्ये चिपळ्या रामकृष्ण हरी. बस माझा एवढाच उद्देश आहे. मी जो आलेला आहे माझ्यावरती तिने केलेले उपकार आहेत पण कारण तिचं आहे. तर कारण तिचं आहे ते देऊन भगवान परमात्मा मोकळा आहे. पण देव बोलले नाहीत की तुला काय पाहिजे ते देऊन मोकळा आहे पण बोलले नाहीत का? त्याला कारण आहे. देव भक्ताला काही मागून देत नाही, स्वतः त्याच्याशी बोलत नाही. बोले ना बोलो देईना. काय त्याचं कारण आहे? का मागून देत नाही? भक्त माझ्यापासून दूर जाईल आणि म्हणून तो त्याला मागून देत नाही. ही पहिली गोष्ट. आता देवाने तसं केलं नाही, बोलून दिलं नाही त्याला. पण सुदामाच्या मनामध्ये तसं काय राहिलं का? तर बिलकुल नाही. खोटी कथा सांगितली होते, बिलकुल तसं काय राहिलं नाही. तर एक दिवस पाहुण्याने किती राहावं, पाहुण्याने राहावं किती? आपल्या घरातली भांडी वाजेपर्यंत पाहुण्याने राहू नये. भांडी वाजली की लगेच निघावं. सुदामदेव सकाळी आले आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी लगेच निघाले. अरे सुदामा थांब ना. नाही, पाहुण्याने जास्त थांबू नये, मी आलो त्या मार्गाने निघून जातो. पण सुदामाच्या मनात जरा सुद्धा आलं नाही की मी जे मागायला आलो ते देवाने द्यावं. याला म्हणतात प्रेमळ भक्त, याला म्हणतात उदास भक्त, यालाच म्हणतात निरपेक्ष भक्त, यालाच म्हणतात अपेक्षा देत असलेला भक्त. काही नाही मागितलं, तसाच निघाला. रस्त्यावरती आले आणि श्रीकृष्णाच्या भजनाला सुरुवात झाली. भजन करत 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 ज्यावेळेला बघा भक्त कसे असतात, भजन करत करत ज्यावेळेला ते निघाले त्यावेळेला तेच दृश्य डोळे मिटले. भजन करत निघाले तेच दृश्य त्यांच्या समोर आले. म्हणजे जे त्यांनी श्रीकृष्णाच्या द्वारामध्ये पाहिलं होतं तसेच रक्षक आणि तेच महाद्वार. आणि बोलले ते, अरे मी पुन्हा तिथेच आलो, मी काय असत आहे की काय, मी तिथेच पुन्हा आलो. हाक मारली. म्हणजे जुन्या कपड्यामध्येच असलेली सुदामदेवांची पत्नी सुशीला, ती म्हणजे तिने ऐश्वर्य होते कपडे का वापरले नाहीत, साज शृंगार का केला नाही? आपल्या पतीने आपल्याला ओळखावं म्हणून तिने साज शृंगार केला नाही. ते पंचारती घेऊन पुढे आली, म्हणाली, या स्वामी मी कुठे आलोय?
पण आपल्याच घरी, मग हे कुणाचं आहे? आपलंच आहे. तुम्ही ज्या वेळेला गेलात त्याच दिवशी गाव सोनियाचा दिला गाव. सुदामदेव फार खिन्न झाले, म्हणाले अरे 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 मी काय करून बसलोय. सुशीला, तुला जे पाहिजे ते वैभव तुला मिळालेलं आहे. मी या वैभवात राहीन असं मला वाटत नाही, कारण वैभवापेक्षाही मला देव महत्वाचा आहे. तो जर माझ्यापासून दूर गेला तर जन्माला आल्याचं सार्थक होणार नाही. तू तसाच संसार करत बस, मी निघून चाललो. पण नियतीचा खेळ असा आहे, भगवान परमात्मा म्हणाले तुला दिलेला आहे त्याचा भोग घे. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा. याच्यातून सुदाम देवाने आपल्याकडे दारिद्र्य का पत्करले? देवाला दारिद्र्य भोगावं लागू नये म्हणून स्वतःकडे दारिद्र्य घेतलं. का? त्यांचा आवडता देव. कोणत्याही प्रकारचे क्लेश देवाला भोगायला लागू नयेत म्हणून सर्व क्लेश आपल्याकडे घेतले. का? ज्यांचा आवडता देव. आणि श्रीकृष्णावरती अखंडित भाव, या भावनेनं हा प्रमाण बनला गेला आणि पुढे कोणत्याच प्रकारची अपेक्षा नाही हे सुदामदेवजींनी दाखवून दिलं अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये. तीच भाग्यवंते, तीच भागवंते, तीच भाग्यवंते, 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 तीच भाग्यवंते. आरती पुरते बनवेते, आरती पुरते दानवीते, ज्यांचा आवडता देव, ज्यांचा आवडता देव. जगद्गुरु तुकाराम मला सांगतात की भाग्यवंत तेच आहेत या जगतामध्ये ज्यांच्याकडे सर्व प्रकारचं ऐश्वर आहे. काय ऐश्वर आहे? धन पण आहे आणि वित्त पण आहे. धनरूपी कोण आहे? भगवान परमात्मा. तर त्यानं कशाचीच कमतरता आहे. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी कधी धनाची अपेक्षा केली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी दिवट्या, छत्री, घोडे आणि हे तो बऱ्यात न पडे असं म्हणून साभार परत पाठवला. असा कोण जगामध्ये आहे? असं कोणीच नाही. पण हे संत करू शकतात. का? त्याला माहिती आहे की देव इथे पण आहे आणि देव तिथे पण आहे. जळी स्थळी काष्टी पाषाणी ज्याला देवाचा भास होतो आहे, जो मानतो आहे देव मागे पण आहे आणि देव पुढे पण आहे. आपण नुसती प्रमाण बोलतो, मागे पुढे उभा आली आघाद निवाराय असं तोंडाने म्हणतो, पण आपण देवाला अजिबात घाबरत नाही ना. मग देवाला घाबरत नाही आपण. आणि खरी गोष्ट आहे, देवाला कोणी घाबरत नाही. घाबरत जर असते तर लोकांनी निषिद्ध कर्म केले नसते. घाबरत नाही. त्यांना माहिती आहे देव नाही, देव नाही हे त्यांना माहिती आहे. मला पुढे जाऊन असं म्हणायचं आहे, आपल्याकडे एक प्रमाण बघा, म्हणजे गीतेमध्ये प्रमाण आहे, अनन्याश्चिंतयन्तो मां ये जनाः परिवासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेम वहाम्यहम्. देव तसाच नाही आहे. नाही म्हणतात ते बरोबर आहे की त्यांना ती नजर नाही. नाही म्हणतात ते बरोबर आहे, कारण त्यांना ती नजर नाही. आणि जरी आहे म्हटला तरी टिकवणे त्यांची कुपत नाही. योग क्षेम वहाम्यम. देव प्राप्त होणे हा योग आहे आणि त्याला अप्राप्त से प्राप्त इति योगा प्राप्त से परिपालन इति क्षेमा. देव अप्राप्त आहे पण प्राप्त झाला तर तो टिकवता येत नाही. हे त्याचं कारण आहे. विठाला 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 विठाला. संत महात्म्याला हे माहिती आहे म्हणून त्यांच्याकडनं ते निषिद्ध कर्म घडत नाहीत. जगद्गुरु तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर मानाची ओवी, हे सगळं काय सांगत आहे माहिती आहे का? की देव आपल्यालाच व्हायचं आहे. देव आपल्यालाच व्हायचं आहे. देव जर आपल्याला व्हायचंच जर आहे तर आपले कर्म चांगले असले पाहिजेत. आणि तो ऐकतो आहे
चारी दिशेला त्याची नजर आहे, तो ऐकतो आहे. आपल्याला देव कधी कळतो आणि कधी आवडतो? ज्या वेळेला आपल्याला संकट येतात त्यावेळेला आपण देवाशिवाय कोणाला हाक मारत नाही. विठाल विठाल. विठाला 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 तर संत महात्म्यांना माहित आहे, संत महात्म्यांना माहित आहे म्हणून देवालाच सांगतात, अखंड जया तुझी प्रीती, अखंड जया तुझी प्रीती, अखंड दया तुझी प्रीती, अखंड दया तुझी प्रीती, मजते तयाची संगती, मजते तयाची संगती, मजते दयाची संगती, मजते दयाची संगती. मग मी कमळापती तुझबा नाणी कंटाळा. हे कमळापती, मग तुला मी कंटाळा आणणार नाही का? तर त्याला एक प्रमाण आपल्याकडे शाळेमध्ये लिहिलेलं बघा, सुसंगती सदा घडो आणि सुजन वाक्य कानी पडो. तर अशी प्रत्येकाची इच्छा असते. जर चांगलंच वागायचं आहे तर स्वतःपासून पहिली सुरुवात केली पाहिजे, इतरांची अपेक्षा न करायची. ज्या वेळेला जगतामध्ये सूर्याचा प्रकाश कधी पडेल त्याच्या शक्तीला मानलं पाहिजे, त्याच्या शक्तीला मानलं पाहिजे. काय? म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हाले, जो जगाते चालिता. ही शक्ती त्याची आजमावली पाहिजे. पण देव नाहीच आहे अशी एकदा भ्रामक कल्पना झाली का प्राण गेला तरी माणूस देव नाही असंच म्हणेल. मला हे सांगायचं आहे, जगतामध्ये एक अशी अदृश्य शक्ती आहे जी निषिद्ध कर्म केल्याने प्राप्त होत नाही, पण सत्कर्म जर केलं तर तुमच्या मागे पुढे उभे राहिल्याशिवाय राहत नाही. विठाला 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 विठाला. रामाने विचारलं हनुमंताला, हनुमंता, लंकेतून आल्यानंतर सर्वांना सर्व काही मी दिलं, मला खंत वाटते त्याची आणि मला प्रश्नही विचारला जाईल. तर रामाने सर्व काही सर्वांना दिलं, सर्वांना ज्याला उपरण दिले, धोतर दिले, सगळ्यांना दिले. पण हनुमंताला काही देता आलं नाही. हनुमंताला का देता आलं नाही? तर प्रभू रामचंद्रांकडे हनुमंताला देण्यासारखी वस्तू अजिबात नव्हती. एकच वस्तू शिल्लक आहे, ते म्हणजे आपलं प्राण. म्हणाले, माझ्याकडे देण्यासारखी एकच वस्तू आहे, ठेविता हा पायी जीव थोडा. एकच वस्तू माझ्याकडे आहे की मी ती देऊ शकतो. म्हणून रामाचे आणि हनुमंताचे आलिंगन आहे. काय दिलं रामाने? आपलं हृदय दिलं. काय दिलं हनुमंताने? आपलं हृदय दिलं. आत्मा आणि परमात्मा यांची भेट नाही, परमात्मा आणि परमात्माची भेट झाली. आता हे दोन्ही अलग नाही, हे दोन्ही एकच आहेत, फक्त आकाराने अलग असल्यामुळे आपल्याला ते अलग वाटतात. त्याच्यामध्ये ते दोघे जण एकच आहेत. हरी हरा भेद नाही नका करू वाद. ते दोन्ही एकच आहेत, फक्त एक वेलांटीने ते अलग आहेत. पण एक मात्र नक्की की एकमेकाला सोडून अजिबात नाही. जाता जाता तुम्हाला सांगतो, कारण देवाची ओळख व्हावी म्हणून मंदिरमध्ये जाताना आपण जे म्हणतो की नंदी वेगळा आहे, मग शंकर वेगळा आहे, नंदी विष्णू आहे आणि शंकर शंकर आहे. म्हणजे महादेव महादेव आहे आणि नंदी विष्णू आहे. ज्या वेळेला तुम्ही विठोबाच्या मंदिरात जाल त्यावेळेला गरुड तिथे आहे. कुठे आहे? मंदिराच्या समोर हात जोडून. गरुड हनुमंत पुढे पाहती वाट. गरुड हनुमंत पुढे उभा आहे. गरुड कोण आहे? हनुमंत आहे. आणि हनुमंत कोण आहे? ध्वजस्तंभावरी वानरू, तो मूर्तिमंत शंकरू, सारथ्य शारंग धरू अर्जुनेशी. अलग नाही, ते दोन्ही एकच आहेत. आणि म्हणून एवढ्या करता आपण त्यांना मानलं पाहिजे. मी कोण आहे मग असा प्रश्न पडेल तर आपण हे परमात्म्याचा अंश आहोत. त्याला एकट्याला करमलं नाही हो, कोणाला? देवाला एकट्याला करमलं नाही, म्हणून त्याने हे विश्व निर्माण केले. एकलेन कंठेची म्हणून येणे, केली निर्माण 14 भुवनी, गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणी, 5 महाभूते भौतिके भिन्न भिन्न हो. ऐसा लागविया माया सूत्रधारी, ऐसा लागविया माया सूत्रधारी. एकले कंठेची म्हणून येणे, केली निर्माण 14 भुवने, गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणे, 5 महाभूते भौतिके भिन्न भिन्न हो. ऐसा लागविया, ऐसा लागविया माया सूत्रधारी. एकले देवाला एकट्याला करमलं नाही म्हणून आपलं सायन्स किती प्रकार बघा. एकलेन कंठेची म्हणून येणे, केली निर्माण 14 भुवने, गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणे.
पाच ही महाभूते भौतिके भिन्न भिन्न हो. हे सगळं त्यांनी निर्माण केलेलं आहे, पण या सर्वांच्यावरती त्याचा अधिकार पण आहे. म्हणजे पर्वते बैसकान संडावी, समुद्रे रेखा ओलांडावी आणि पृथ्वी या भूते व्हावी, हे आज्ञा माझी. हे सगळी कमांड त्याच्यावरती आहे. आणि म्हणून एवढ्या करता देवाने ज्यांना ज्यांना बनवलेलं आहे किंवा देवाचा ज्यांच्यावरती विश्वास आहे, आपण त्यांना भाग्यवंत म्हटलो पाहिजे. आता त्याने ज्यांना आज्ञा केली त्यांना भाग्यवंत म्हटलं पाहिजे. जर सूर्य पिसाळला तर मला वाटत नाही आपण इथे राहू म्हणून. भाग्यवंत आहे ती सरती पुरती धनवित्ते. त्यांना कशाची अपेक्षा नाही. संत महात्म्यांना कशाचीच अपेक्षा नाही. आणि म्हणून एवढ्या करता ज्या देवाचा अंश म्हणण्यापेक्षा संत तेची संत निमित्त त्या प्रतिमा, त्या निमित्ताला प्रतिमा आहेत. निमित्ताला प्रतिमा आहेत. एरवी तो भगवान परमात्माच आहे. फक्त आपल्याला कळलं पाहिजे की महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर आणि तुका विष्णू नाही तुझ्या, हे देवाचे अवतार आहेत. पण ते स्वतःला कधी देव म्हटले नाहीत. स्वतःला कधी देव म्हटले नाही. का? त्याचं कारण का? आपल्यामध्ये अहंकार येऊ नये म्हणून. एवढ्या करता या मृत्यूलोकामध्ये त्यांच्यासारखा भाग्यवान दुसरा कोणी नाही. की लोकांनी जेवढे म्हणून संत महात्मे आले त्या संतांना, साधू संतांना मारल्याशिवाय लोकांनी पाठवलं नाही. पण त्यांनी कधी उलटा हात केला नाही. जीवामध्ये आणि साधूमध्ये एवढा फरक आहे. आपल्यासारखेच दिसायला आहेत ते, पण आपल्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये हा फरक आहे की अखंड शरणागती, अखंड नम्रता त्यांच्या आतमध्ये असल्यामुळे. आणि त्यांना माहिती आहे की ज्याच्याकरता मी आलेलो आहे, बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. हे जीव अज्ञान आहे, ते मला मारणारच आहे. उदाहरणार्थ पिसाळलेल्या मुंग्यांच्या मध्ये जर आपण गेलो तर मुंग्या चावल्याशिवाय राहणार नाही. म्हणून काय त्यांना मारून टाकायचं का? नाही. त्या चावू नये त्याच्याकरता दक्षता घेतली पाहिजे. संत महात्म्याने याप्रमाणे समाजामध्ये येऊन ज्ञानाचा प्रकाश प्रकाशित केला आणि सर्वांना ज्ञानी केले. आणि म्हणून आम्ही आज भजनामध्ये, कीर्तनामध्ये आनंद लुटत आहोत. आपल्याला माहित नाही आपण किती व्हायचे आहोत. आनंद तेथील मुख या शिवाच्या, बैरे ऐकती कानी रे, आंधळ्याची डोळे पांगळ्याचे पाय, तुका म्हणे वृद्ध होती तरणे रे. या नेमाप्रमाणे आपण आनंद लुटत असताना आपलं वय किती आहे हे कळत नाही. आणि हा सगळा प्रसाद आहे तो साधू संतांचा आहे. आणि म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की ही साधू अशा प्रकारच्या निष्ठावंत साधू संतांची सेवा केली तर ती देवाची सेवा केल्यात जमा आहे. अभंगाचे शेवटचे चरण. तुका मान देवा, 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 तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा. त्यांची केला पावे सेवा, त्यांची केला पावे सेवा, त्यांची केला पावे सेवा, त्यांची केला पावे सेवा, त्यांचा वडता देव, त्यांचा वडता देव, त्यांचा वडता देव, त्यांचा वडता देव. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगत आहेत की तुका म्हणे देवा, त्यांची केली पावे सेवा. साधूची सेवा केली असता
तेही देवाला पोच होते, तेही प्राणा परवते. म्हणजे आपण जर साधूची सेवा केली तर तीही देवाला आवडते, तेही प्राणा परवते, आवडती निरुते. जे भक्त चरित्राते प्रशंसते. आपलीही सेवा तिथे रुजू होईल. पण आपण साधूची सेवा केली तर काय साधूची सेवा आहे? साधूच्या मुखातून आलेला मंत्रघोष अथवा देवाची स्तुती. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. 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 ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराजा माऊली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय विठ्ठल जय जय विठ्ठल समर्थ. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठ्ठल जय हा बोले लिले कुरे वेगी वाकुरे. क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध नाही उच्चारिला अधिकार म्याऊला. क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा. क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम देव तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज महाराज की जय. पार्वती पदे हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज महाराज की की जय. जय. महारुद्र हनुमान